Hello student, welcome to e-learning platform presented by Mechanical Engineering Department. सो लास्ट लेक्चरमध्ये आपण बेल्ट ड्राईव्हचं इंट्रोडक्शन बघितलं, त्याचे टाईप्स बघितले, बेल्ट ड्राईव्समध्ये ओपन ड्राईव्ह क्रॉस ड्राईव्हचे फॉर्म्युलेज बघितले. ओके, सो जनरली आपण दोनच फॉर्म्युले बघितले, त्याचं आता इथं कंपॅरिझन आहे. ते 4 पॉईंटमध्ये आहे. जस्ट व्हेलॉसिटी रेशो, परत डायरेक्शन ऑफ ड्रिवन पुली, ॲप्लिकेशन आणि लेंथ ऑफ बेल्टचा फॉर्म्युला दिलेला आहे. ओनली फक्त ह्याच्यात त्याचं कंपॅरिझन दिलेलं आहे, ते तुम्ही नोट्समध्ये बघून घ्या. ओके, सो नेक्स्ट वन इज स्लिप ऑफ बेल्ट. हा कन्सेप्ट जो आहे तो बेल्टशी रिलेटेड आहे, कारण आपण जनरली भरपूर वेळा ऐकले की बेल्ट हा स्लिप होत असतो. ओके, सो स्लिप ऑफ बेल्ट हा कन्सेप्ट आपल्याला बघायचा आहे. ड्युरिंग द पॉवर ट्रान्समिशन द ड्रायव्हर पुली रोटेट विच कॅरी बेल्ट. द मोशन ऑफ बेल्ट अँड पुली इज ड्यू टू फर्म फ्रिक्शनल ग्रीप बिटवीन द बेल्ट अँड पुली, बट समटाइम फ्रिक्शन ग्रीप बिकेम सफिशियंट, सो दिस मे कॉजेस द. आता काय होतं बघा, स्लिप ऑफ बेल्ट म्हणजे नक्की काय होणार आहे. द फॉरवर्ड मोशन ऑफ द पुली विदाउट कॅरिंग द बेल्ट विथ इट. फॉरवर्ड मोशन ऑफ पुली, ड्रायव्हर पुलीची फॉरवर्ड मोशन होते, पण बेल्ट कॅरी करत नाही, तो फक्त पुली फिरते. आणि सेकंड, द फॉरवर्ड मोशन ऑफ बेल्ट विदाउट कॅरिंग द ड्रिवन पुली. आणि पुढच्या ह्याला काय होतंय, तर विदाउट कॅरिंग द पुली द बेल्ट फिरतो. म्हणजे आता सिम्पलमध्ये तुम्हाला जर सांगायचं झालं तर आता हा आपला बेल्ट ड्राईव्ह आहे, हा ड्रायव्हर आहे, हा ड्रिवन आहे. ओके, ड्रायव्हर D1, हा D2 म्हणजे ड्रिवन. ड्रायव्हर पुली, ड्रिवन पुली. तर स्लिप ऑफ बेल्टमध्ये फर्स्ट काय होतं, हा जो बेल्ट आहे तो बेल्ट फिरत नाही, फक्त पुलीच जागेवरती फिरते फ्रिक्शनमुळं. आणि जेव्हा फ्रिक्शनल ग्रीपमुळं ती सोडते ग्रीप आणि डायरेक्ट फक्त पुली फिरणार आहे. हे झाली फर्स्ट कंडिशन. आणि सेकंड कंडिशनमध्ये काय होतं, फक्त बेल्टच फिरतो, पुली तिथंच राहते. ओके, बेल्ट फक्त पुढं जाणार, ड्रिवन पुली फिरणार नाही. ह्या दोन कंडिशनला आपण काय म्हणतो, स्लिप ऑफ बेल्ट. म्हणजेच म्हणतो आपण बेल्ट स्लिप झाला. ओके, ह्या दोन कंडिशन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. दिस इज कॉल्ड द स्लिप ऑफ बेल्ट. इट इज एक्सप्रेस्ड इन पर्सेंटेज. पर्सेंटेजमध्ये स्लिप ऑफ बेल्ट सांगितलं जातो. द स्लिप ऑफ बेल्ट डिक्रीजेस द वेलॉसिटी रेशो. वेलॉसिटी रेशो डिक्रीज होतो स्लिप ऑफ बेल्ट झालं तर. S1 पर्सेंटेज स्लिप ऑफ ड्रायव्हिंग पुली आणि S2 पर्सेंटेज स्लिप ऑफ ड्रिवन पुली अँड बेल्ट. सो दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड द स्लिप ऑफ बेल्ट. मग स्लिप ऑफ बेल्ट जो आहे तो जनरली पर्सेंटेजमध्ये दाखवला जातो. S1 इज द पर्सेंटेज ऑफ स्लिप ऑफ ड्रायव्हिंग पुली. ड्रायव्हिंग पुलीचा S1 पर्सेंटेज म्हटलं, S2 ड्रिवन पुलीचं पर्सेंटेज म्हटलं, तर टोटल जो पर्सेंटेज आहे तो S इज इक्वल टू S1 प्लस S2 असणार आहे, दोन्हीकडचं स्लिपेज. ओके, सो D1 D2 आपल्याला जनरली माहिती आहे, डायमीटर 1 डायमीटर 2, ड्रायव्हरचं डायमीटर, ड्रिवन पुलीचा डायमीटर. सिमिलरली N1 इज द स्पीड ऑफ द ड्रायव्हिंग पुली, N2 इज द स्पीड ऑफ द ड्रिवन पुली, दोन्हीचं स्पीड. सो हे टर्म्स सांगितल्यानंतर आपल्याला जर स्लिप ऑफ बेल्ट काढायचं असेल पर्सेंटेज, तर त्याच्यासाठी लागतं V, लिनियर वेलॉसिटी ऑफ बेल्ट, बेल्टची लिनियर वेलॉसिटी. आता लिनियर वेलॉसिटी आपण कशात बघितलं आहे, टर्म सेकंड चॅप्टरमध्ये आपल्या वेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशनमध्ये आपण बघितलं आहे. T इज द थिकनेस ऑफ बेल्ट, बेल्टची थिकनेस किती आहे तो एक आपल्याला लागतो कन्सेप्ट. सो नेक्स्ट इज वेलॉसिटी ऑफ ड्रायव्हर. ड्रायव्हरची वेलॉसिटी जर फाइंड आउट करायची असेल तर V इज इक्वल टू, वेलॉसिटी फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला आठवतोय का बघा, पाय DN डिवायडेड बाय 60 हा फॉर्म्युला आहे. पाय DN, D म्हणजे D1 ड्रायव्हरचं काढतोय त्यामुळे D1 घेतलं, N1 ड्रायव्हर पुलीचे त्यामुळे स्पीड N1 डिवायडेड बाय 60 मायनस हा जो आहे जे ऑलरेडी स्पीड होतं इंटू त्याला स्लिप, S1चा स्लिपचं पर्सेंटेजसाठी आपण डिवाइड बाय 100 केलं आहे. पर्सेंटेज असलं काढलं की तो आपण 100 डिवाइड बाय करत असतो, त्यामुळे तो 100 आला आहे. ओके, समजलं. हे आहे स्पीड. हे कुठलं स्पीड आहे तर ड्रायव्हर पुलीचं स्पीड. हे पण ड्रायव्हर पुलीचं स्पीड आहे, पण त्याला स्लिपनं मल्टिप्लाय केले कारण ह्याच्या स्लिप आला ना त्यामुळं. मग हा जर दोन्ही कॉमन काढलं तर 1 मायनस S1 अपॉन 100 इज द वेलॉसिटी ऑफ ड्रायव्हर पुली. सिमिलरली ड्रिवन पुलीचं काढलं तुम्ही तर सेम असंच येणार आहे. ड्रिवन पुलीसाठी काय येईल, ड्रिवन पुलीचं जे ऑलरेडी V होता आपला ह्याचा ड्रायव्हर पुलीचा तो मायनस ड्रायव्हर पुलीचा वेलॉसिटी इंटू S2 डिवायडेड बाय 100. आता S2 कुठनं आला, हा ड्रिवन पुलीचा पर्सेंटेज स्लिपचं. ओके, मग परत ह्यातनं जर कॉमन बाहेर काढलं तर 1 मायनस S2 अपॉन 100. हा V म्हणजे काय आहे तुमचा ह्याचा फॉर्म्युला आहे. ओके, देन पाय D2 अपॉन N2 डिवाइड बाय 60 हे काय आलं तुमचं वेलॉसिटी फॉर द सेकंड पुली किंवा ड्रिवन पुली. ही झाली ड्रिवन पुलीची वेलॉसिटी.
मग हे जर इक्वेशन तुम्ही ॲज इट इज इथं हे पुटअप केलं तर हे सगळं सॉल्व केल्यानंतर तुम्हाला काय मिळतं, तर हा फायनल फॉर्म्युला मिळतो. तुम्हाला फायनल फॉर्म्युला फक्त महत्त्वाचा आहे N2/N1 इज इक्वल टू D1/D2 इन ब्रॅकेट 1 मायनस S/100. S म्हणजे काय आहे, इथं वरती आपण बघितलेलं S इज इक्वल टू S1 प्लस S2 असतो, म्हणजे टोटल पर्सेंटेज असतं. N2/N1 N2/N1. N2 is the speed of driven pulley, N1 is the speed of driver pulley. D1 diameter of the driver pulley, D2 diameter of the driven pulley. S is the slip percentage. हे झालं तुमचा रेग्युलर फॉर्म्युला. जर तुम्हाला बेल्टची थिकनेस दिली तर तुमच्याकडे ऑलरेडी डायमीटर आहे, त्याच्यात फक्त प्लस टी करायचं. प्लस टी दोन्हीकडे केलेलं आहे, म्हणजे थिकनेस जर दिलेली असेल तर. आता आपल्याला फक्त फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा, मी इथं लिहून दाखवते तुम्हाला. N2/N1 is equal to D1/D2 in bracket 1 minus S/100. Okay, so N2 is the speed of driven, speed of driver, diameter of driven pulley, आणि S is the slip percentage. मग तुमच्याकडे जर स्पीड असेल आणि डायमीटर असेल तर तुम्ही स्लिप पर्सेंटेज काढू शकता. सिमिलरली जर थिकनेस दिली तर फॉर्म्युला काय होतो, आहे असा फॉर्म्युला राहतोय, फक्त D1 प्लस टी येतो, D2 प्लस टी येणार, इन ब्रॅकेट 1 मायनस S/100. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर स्लीप ऑफ बेल्ट. स्लीप ऑफ बेल्ट म्हणजे काय सांगितलेलं, परत बघा कन्सेप्ट कळाला का. जेव्हा तुमची ड्रायव्हर पुली रिकामी फिरते विदाउट कॅरिंग द बेल्ट, बेल्ट कॅरी करत नाही तो, फक्त पुली फिरते, आणि इथं बेल्ट फिरतो फक्त पुली फिरत नाही, तेव्हा आपण त्या कंडिशनला काय म्हणतो, तर स्लीप ऑफ बेल्ट. ओके, नेक्स्ट पॉईंट इज, नेक्स्ट वन इज क्रीप ऑफ बेल्ट. आता क्रीप म्हणजे काय असतं बघा. क्रीप ऑफ बेल्ट म्हणजे साधं सिंपल असं आहे की ज्या कंडिशनमध्ये बेल्ट कंटिन्युअस चालू आहे एका सर्टन कंडिशननंतर, मग काही वर्षानंतर असेल, काही मंथ नंतर असेल, कंटिन्युअस फिरल्यानंतर त्याचं जे मटेरियल आहे इलॅस्टिसिटीमुळे इलॉंगेट होऊन त्या बेल्टचं लेंथ वाढणार आहे. तुम्ही ऐकलं असेल भरपूर वेळा. सो ती जी लेंथ वाढणं म्हणजे काय, क्रीप ऑफ बेल्ट. बघा, वेन द पार्ट ऑफ बेल्ट मूव्स फ्रॉम ड्रिवन पुली टू द ड्रायव्हर पुली इट नोन ॲज अ टाईट साईड ऑफ द बेल्ट हॅव्हिंग टेन्शन T1. आता हे त्यांनी सांगितलं की T1 T2 हे टेन्शन्स आहेत, स्लॅक साईड आणि टाईट साईड असते. ओके, बट द मटेरियल ऑफ बेल्ट इज इलॅस्टिक विच इलॉंगेट ऑन द टाईट साईड दॅन स्लॅक साईड. आता हे पण तुम्हाला जनरली माहिती आहे की टाईट साईड आणि स्लॅक साईड असेल तर, आता इथं आपण बघूया. फॉर एक्झाम्पल, ड्रायव्हर ड्रिवन, ही कोणती साईड असते तुमची, स्लॅक, याला T1 म्हणायचं, आणि कुठली साईड असते, टाईट साईड. सो टाईट साईडला जास्त टेन्शन असणार आहे आणि स्लॅक साईडला कमी असणार आहे. मग हे इलॉंगेट होतं, त्यामुळे काय होणार आहे, इलॉंगेट झाल्यामुळे ह्याची जी लेंथ बेल्ट आहे ती एक्सटेंड होऊ शकते. बेल्ट आता इथून काय होणार आहे, तो टाईट होणार आहे, परत कॉन्ट्रॅक्ट होणार, परत एक्सटेंड होणार, परत कॉन्ट्रॅक्ट होणार. तर ह्या कंडिशनमुळं कंटिन्युअस चेंज इन लेंथ इन द बेल्ट, द रिलेटिव्ह मोशन बिटवीन द बेल्ट अँड पुली सरफेस, दिस रिलेटिव्ह मोशन इज नोन ॲज अ क्रीप. मग त्याला, त्या रिलेटिव्ह मोशनला आपण काय म्हणत असतो, म्हणजे ही जी मोशन आहे की एक्सटेंड होणं, परत टाईट होणं, एक्सटेंड होणं, परत टाईट होणं. ओके, कॉन्ट्रॅक्ट एक्सटेंड, कॉन्ट्रॅक्ट एक्सटेंड, हे जे बेल्टचं कंडिशन आहे त्याला आपण त्या मोशनला काय म्हणतो, क्रीप ऑफ बेल्ट. सो क्रीप ऑफ बेल्टचा एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला जसा आपण ह्याचा काढला आहे तसाच सेम फॉर्म्युला आहे. N2/N1 इज इक्वल टू D1/D2 इंटू E प्लस इन ब्रॅकेट सिग्मा 2 आणि E प्लस इन ब्रॅकेट सिग्मा 1. आता ह्याच्यात E म्हणजे काय आहे, तर यंग मॉड्युलस आहे. E म्हणजे यंग मॉड्युलस, तुम्ही ऐकलेलं आहे यंग मॉड्युलस तुमच्या सॉमच्या सब्जेक्टमध्ये. आणि सिग्मा काय आहे, तर सिग्मा इज द, सिग्मा 1 आणि सिग्मा 2 ह्या स्ट्रेसेस आहेत ह्या. मग सिग्मा 1 म्हणजे ड्रायव्हरचं आणि हे ड्रिवनचा स्ट्रेस आहे. ओके, सो दिस इज द फॉर्म्युला फॉर द क्रीप ऑफ बेल्ट. ओके, क्रीपचं जर पर्सेंटेज काढायचं असेल रिलेटिव्ह मोशनमध्ये, तुम्हाला त्याचं स्पीड काढायचं असेल तर तुम्ही ह्या फॉर्म्युल्यानं फाइंड आउट करू शकता. सो आज आपण 2 फॉर्म्युले बघितले. फर्स्ट बघितला N2/N1 इज इक्वल टू स्लीपचा D1/D2 इन ब्रॅकेट 1 मायनस S/100, हे तुम्हाला सगळे गिवन माहिती आहेत. आणि ह्याचा क्रीपचा N2/N1 D1/D2 इंटू E प्लस इन रूट स्ट्रेस सिग्मा 2 E प्लस सिग्मा 1, हा त्याचा फॉर्म्युला आहे. E म्हणजे यंग मॉड्युलस, सिग्मा म्हणजे स्ट्रेसेस. ओके, सो दिस इज द क्रीप ऑफ बेल्ट. हा झाला दुसरा कन्सेप्ट. आता नेक्स्ट कन्सेप्ट जो आहे तो तुमचा वेलॉसिटी रेशो.
आता व्हेलॉसिटी रेशो जर बघितला तुम्ही तर हा सिम्पली जनरली व्हेलॉसिटी रेशोसाठी सिमिलर आपली जी रेग्युलर डायग्रॅम ड्रायव्हर पुली ड्रिवन पुली हा काय असतो D1 D2 किंवा ह्याला आपण R1 R2 म्हणू शकतो. रेडियस 1 रेडियस 2. ओके. सिमिलरली ह्याचं काय स्पीड N1 ह्याचं स्पीड N2 ही कुठली साईड T1 T2. ओके. सो व्हेलॉसिटी जर फाइंड आउट करायची असेल तर व्हेलॉसिटी इज डिफाईन ॲज द रेशो ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटीज ऑफ ड्रिवन पुली टू द अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ द ड्रायव्हर पुली. ड्रिवन पुली आणि ड्रायव्हर पुलीचा जो रेशो आहे अँग्युलर व्हेलॉसिटीजचा त्याला आपण काय म्हणत असतो व्हेलॉसिटी रेशो. ओके. सो अँग्युलर व्हेलॉसिटी आपण कशाने डिनोट करत असतो ओमेगा. तुम्हाला आठवतंय का बघा सेकंड चॅप्टरमध्ये आपण बघितलेले ओमेगा 1 व्हेलॉसिटी ऑफ ड्रायव्हर ओमेगा 2 व्हेलॉसिटी ऑफ ड्रिवन. पण ओमेगा म्हणजे फॉर्म्युला काय आहे बघा आठवते का 2πn डिवायडेड बाय 60. हे 1 साठी आहे म्हणून इथं मी 1 टाकते. इथं काय येणार 2πn2 डिवायडेड बाय 60. ओके. हा आपला रेग्युलर फॉर्म्युला झाला. ओके. सो इट इज द रेशो ऑफ काय अँग्युलर व्हेलॉसिटीज अँग्युलर व्हेलॉसिटीजचा रेशो आहे. मग बेल्टमध्ये जेव्हा सिंगल युनिट असेल तर आपण स्पीड त्याचं रिमेन सेम ठेवलं तर आपण व्हेलॉसिटीनुसार आपण काढू शकतो V1 इज इक्वल टू V2 V1 इज इक्वल टू V2 सेम स्पीड आपण ठेवू शकतो जर सिंगल युनिट असेल तर. मग जर मी V1 इज इक्वल टू V2 ठेवलं तर आपल्याकडे Vचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला आठवते का बघा V इज इक्वल टू R ओमेगा हा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. मग V1 इज इक्वल टू काय असणार आहे R1 ओमेगा 1 V2 R2 ओमेगा 2. हे डेरिवेशन जर मी सॉल्व केलं हे ओमेगा 1 हा ओमेगा 2 इथं मी टाकला तर काय येईल बघा R1 2πn1 डिवायडेड बाय 60 R2 इन ब्रॅकेट 2πn2 डिवायडेड बाय 60. ओके. मग हे सॉल्व केलं आपण 2π कॅन्सल होईल 60 कॅन्सल होईल फक्त राहते काय R1 R2 इकडं राहील N1 इकडं राहील N2. ओके. मग ह्या दोन्हीचा रेशो जर घेतला N1 अपॉन N2 ठेवूया एका जागेवर आणि R2 अपॉन R1 झालं. जे मगाशी आपण बघितलं होतं त्याच पद्धतीनं आहे. मग हा जो फॉर्म्युला आहे तो जनरली आपण असा लिहिला जातो N2 अपॉन N1 इज इक्वल टू R1 अपॉन R2 किंवा डायमीटर आपण लिहू शकतो D1 अपॉन D2 म्हणून जनरली डायमीटर वापरला जातो. मग आपण जर थेरॉटिकली सांगितलं तर इट इज द डायमीटर ऑफ ड्रायव्हर पुली टू द डायमीटर ऑफ द ड्रिवन पुली. ड्रिवन पुली आणि ड्रायव्हर पुलीचा जर रेशो घेतला तर तुम्हाला कशाचा रेशो मिळतो व्हेलॉसिटी रेशो N2 अपॉन N1 N2 अपॉन N1 म्हणजेच काय तुमचा व्हेलॉसिटी रेशो इज इक्वल टू D1 अपॉन D2. जर तुम्हाला बेल्टची थिकनेस दिली तर ह्याच्यात प्लस टी करायचं फक्त. ओके. म्हणजे तुम्हाला व्हेलॉसिटी रेशो मिळेल. म्हणजे तुमच्या ह्या दोन ह्याचा व्हेलॉसिटी रेशो किती आहे कसा फाइंड आउट करणार तर तुम्हाला काय माहिती पाहिजे डायमीटर 1 डायमीटर 2 आणि एक स्पीड माहीत असेल तर तुम्ही ऑटोमॅटिकली दुसरं स्पीड काढू शकता किंवा अदरवाईज तुम्हाला D1 D2 माहीत नाही आहेत ते फाइंड आउट करता येतील जर स्पीड माहिती असतील तर. ओके. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ व्हेलॉसिटी रेशो. ओके. सो थँक्यू स्टुडंट. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय पाहिलं स्लीप ऑफ बेल्ट देन क्रीप ऑफ बेल्ट अँड व्हेलॉसिटी रेशो हे पाहिलेले. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण टाईट साईड आणि स्लॅक साईडचं टेन्शन जे आहे फ्लॅट बेल्टचं ते आपण बघणार आहोत. ओके. थँक्यू स्टुडंट. इफ एनी क्वेरी देन कॉन्टॅक्ट.